काढला का अक्षर मेन माणूस आहे ना नाही बडी लाईट काढली ना हे नया निकले ना रे अरे आवाज दो सरकार तुपाची काका कोण आहे पैसे द्या पैसे द्या मी सुरेश वंजारी, शासकीय कंत्राटदार संघटना, जिल्हा परिषद नागपूर अध्यक्ष. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही 2024 पासून आम्हाला पैसे मिळालेले नाही. प्रश्न हा आहे की आम्ही कामं केलेले आहेत, कर्ज काढलेले, जिथून पैसे मिळेल तिथनं पैसे काढलेले आहेत. त्यामध्ये आम्ही कामं पूर्ण केले. काही कामं प्रगतीपथावर आहेत, त्यामध्ये शासनाचा दोष आहे. शासनाचं म्हणजे DPR चुकीचे आहे. त्यांनी केलेले स्कीम घरी बसूनच केलेल्या स्कीम तयार आहेत. मग त्याला कॉन्ट्रॅक्टर का बरं दोष? कॉन्ट्रॅक्टरचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? त्यांनी ते काम केलं. मग आता त्यांनी त्यामध्ये मंजुऱ्या द्यावं, काय करायचं ते शासकीय बाब आहे. आम्ही केलेल्या कामाचे आम्हाला फक्त पैसे पाहिजे. त्यामध्ये ती उलट चुकीच्या माध्यमातून आमच्यावर जर आपलं दंड लागत असेल, याला आम्ही जिम्मेदार नाहीत. मी किशोर थोटे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष. त्याचप्रमाणे शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना महाराष्ट्र राज्य यांचा सध्या संचालक म्हणून आहे. माझी आपणामार्फत सरकारला एकच निवेदन आहे की आमच्या कामाचे पैशाच्या संदर्भामध्ये जे 2 वर्षापासून आम्ही तगादा लावल्यानंतरही अजूनपर्यंत मिळालेले नाही. आणि देताना त्यांनी नवीन आणि जुन्या योजनेचं नवीन काहीतरी एक फॉर्म उभं केलं केंद्र शासनाने राज्य शासनानं. त्याच्यामध्ये नवीन योजनांना फक्त केंद्र शासन पैसे देणार आहे, राज्य शासन सर्व जुन्या कामांना पैसे देणार अशी जबाबदारी फक्त स्वीकारली ती कागदावरती. पण ते कागदावरचे 2 वर्षापासूनचे जे खेळ आहे अजून संपलेले नाही. आणि ते खेळ आमच्या कंत्राटाच्या जीवाशी आज आलेले आहे की आमचा कंत्राट आज आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचलेला आहे. याची दखल शासनाने जर घेतली नाही तर भविष्यामध्ये आम्हाला अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला येऊन आंदोलन करावं लागेल. माझं एकच म्हणणं आहे या संदर्भामध्ये की पैशासोबत ज्या काही बाकीच्या अडचणी आमच्यावर लादलेल्या आहे त्या सर्व अडचणी मुदतवाढ असू द्या, की 10% लोकरोईचा विषय असू द्या, अशा बऱ्याचशा ज्याच्या गाठी टाकून ठेवलेल्या आहेत की ज्याच्यामधून पैसे देताना सुद्धा सरकारला अडचण येत आहे आणि आम्हाला घेताना अडचण येत आहे. ती सर्व अडचणीचा सखोल अभ्यास करून जर त्यांना खरंच पैसे द्यायचे असेल आणि कामं करून घ्यायचे असेल, ग्रामीण जनतेच्या मुखात पाणी टाकायचं असेल, त्यांनी अभ्यासपूर्वक सर्व गोष्टीवर अभ्यास करून आमच्याशी चर्चा करून त्यातून मार्ग काढून आमचे पैसे देऊन बाकीच्या अडचणी दूर कराव्या अशी माझी नम्र विनंती आहे. मी वीरेंद्र लोखंडे, नागपूर जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर संघटना उपाध्यक्ष. आम्ही 2022 पासून जलजीवन मिशनचे कामं करत आहोत. 2024 पासून सरकारने आम्हाला पैसे देणं बंद केले. आम्ही मागील अडीच वर्षापासून कंटिन्यू त्यांना निवेदन देत आहोत. परंतु आज अशी वेळ आली आहे की आम्हाला अर्धनग्न आंदोलन करायचं वेळ आलेली आहे. कारण हे सरकार जे आहे भरपूर GR काढतात आणि पैसे काही आमच्या खिशात टाकत नाही. त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टर डिफॉल्टर झालेले आहोत. आम्हाला मार्केटमध्ये कोणी माल द्यायला तयार नाही. म्हणून आज ही परिस्थिती आली की आम्हाला अर्धनग्न आंदोलन करून देवाभाऊची झोप उघडण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. त्याकरता आमची विनंती आहे की लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरचे पैसे रिलीज करण्यात यावे
आणि आम्ही शासकीय पार्ट आहोत. म्हणजे जितका बाकी लोक आपला शेअर देतात त्या प्रकारे आम्ही 25% शेअर देतो पूर्ण देशाला वाढवण्याकरता. म्हणून आमचे पैसे थांबवणं हा एक खूप मोठा विषय आहे. त्यामुळे आमचे पैसे लवकरात लवकर रिलीज करण्यात यावं ही विनंती. बघा, आज आम्ही संविधान चौक नागपूर येथे जे आंदोलन केलंय, याच्यातून जर काही सरकारने आम्हाला पैसे दिले नाहीत आणि जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या 18 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, ट्रायबलचे कामं करणारे आदिवासी विकासचे ठेकेदार आणि आम्ही जलजीवन मिशनचे राज्यातील सर्व ठेकेदार हे मोठं आंदोलन त्या ठिकाणी 2 दिवसाचं आंदोलन ठेवलेलं आहे. तर मी राज्यातल्या तमाम ठेकेदार बांधवांना याद्वारे आवाहन करतो की येत्या 15 तारखेपर्यंत जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर सर्वांनी 18 तारखेच्या आझाद मैदान आंदोलनासाठी पूर्ण राज्यभरातून सर्वांनी उपस्थित राहावे. मी सुबोध सरोदे, अध्यक्ष नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तसेच विदर्भ संघटक, महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशन. मी सर्वांना आवाहन करतो आहे की आज नागपुरात ज्याप्रमाणे जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांनी मोर्चा काढलेला आहे आणि ते इथे मुख्यमंत्र्याच्या सचिवालय इथे कार्यालयात त्यांनी निवेदन दिलं आहे, त्याचप्रमाणे याच्यापेक्षा मोठ्या संख्येने सर्व विभागातील कॉन्ट्रॅक्टर, जलजीवन असेल, आदिवासी विभाग असेल आणि PWD असेल, सर्वांनी आझाद मैदान इथे 18 तारखेला पोहोचायचे आहे आणि शासनाकडे जितके काही 90,000 कोटीची थकबाकी आहे त्याच्याकरिता खूप मोठं आंदोलन आपल्याला शासनाच्या विरोधात करायचं आहे. तर त्याकरिता सर्व कॉन्ट्रॅक्टर्सनी जसंही जमेल, ट्रेननी जमेल, प्लेननी जमेल, स्वतःच्या गाडीने जमेल, 18 तारखेला आझाद मैदान इथे पोहोचायचं आहे. आपला परिचय द्या आणि धरणं आंदोलनाबद्दल सांगा. मी बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना राज्याध्यक्ष. आज आम्ही संविधान चौक नागपूर या ठिकाणी जलजीवन मिशनची कामे करणारे सर्व कंत्राटदार या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करत आहोत. त्याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या 2-2.5 वर्षापासून आम्ही केलेल्या कामांचे पैसे हे शासन आम्हाला देत नाही. आमचे कष्टाचे पैसे या शासनाने अडकवून ठेवलेत, राखून ठेवलेत आणि त्याच्यामुळे आंदोलन करण्याची या ठिकाणी वेळ आली आहे. हे कामे करताना आम्ही आमच्या बँकांकडून कर्ज घेऊन, घरातलं सोनं नाणं गहाण ठेवून, खाजगी सावकारांकडून पैसे उपलब्ध करून, CC उचलून कामं पूर्ण केले, अतिशय प्रामाणिकपणे कामं पूर्ण केलेत आणि काही कामं प्रगतीत आहेत. परंतु हे शासन 10 ते 12 हजार कोटी रुपयाचे देयके आमचे ह्या शासनाने अडकवून ठेवले आणि म्हणून या ठिकाणी एक आता आमची ऐपतच राहिली नाही याचं प्रतीक म्हणून आम्ही इथं अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आता यापुढे देवाभाऊ आमची निश्चित दखल घेतील असा आम्हाला विश्वास आहे. परंतु जर देवाभाऊंनी किंवा महाराष्ट्र शासनाने आमची दखल घेतली नाही तर नाईलाजास्तव आम्हाला आमच्या कुटुंबासहित, मुलाबाळांसहित आणि आमच्याकडे जे कामं करणारे लेबर आहेत त्यांच्या कुटुंबासहित आझाद मैदान येथे मोठं आंदोलन उभं करावं लागेल.